भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. तुम्ही सगळे जा घरी, मी थांबते इथे. काही तसंच लागलं तर मी फोन करीन. कायम चुरगळलेल्या कागदांसारखे चेहरे आणि पाण्याने भरलेले डोळे, बस. तिच्या तापच झाला डोक्याला. डोक्याला ताप का? पोरगी काय मनात पिंगा घालते की काय? हा मैत्रीत असला तुम्ही येणार. तू वेळास का? कामाचा फोन असेल इकडे. नाही मला बघू दे रे इकडे. तू मला बघू. महत्वाचा फोन असेल. ओम काय झालं? काय नाही, फोन उचलतच नाहीये. अरे वाजलेत किती बघा, रात्र किती झाले, झोपला असणार तो. शिस्तीचा माणूस आहे तो. सगळं अगदी कसं वेळेत. हो पण फोन उचलायला काय झालं? अरे कसा उचलणार? तरी मी म्हणत होतो नसते उपद्व्याप करू नका, पण नाही ऐकायचं नाही. असं कसं म्हणता तुम्ही? एवढी केस जिंकलाय तो, आजच फोन केला ना तर ते महत्वाचं. खरं म्हणजे ना, आपण दोघांनी जाऊन त्याला भेटायला हवं. जे काय करायला हवं ना ते आपणच करायला हवं. कर्तव्य वगैरे काय असतात ना, ते सगळी फक्त आपल्यालाच असतात. आपण जन्म दिला ना त्याला. जाऊ दे, तुम्ही नका त्रास करून घेऊ. तो काय तुम्हाला परत फोन करणार नाही. आपण त्याच्यासाठी एवढे महत्वाचे नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे? वा, फोन न उचलून छान पांग फेडलेत त्या माऊलीचे. हा, धन्य झाली असेल बिचारी. तुला आठवतंय आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून स्वतःच काळीच काढून देणाऱ्या आईची गोष्ट आपण तिसरीत शिकलो नाही का? हा धडा आठवतं? पण एवढं शिकून सुद्धा त्या गोष्टीतलं मर्म तुला कळलं नाही, याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. चला निघाव. काय कातळाला सुरुंग लावले की खाली पाण्याचे झरे निघतात असं मी ऐकलंय. पण तुझ्या मनाच्या कातळाला कुठला सुरुंग लावावा जेणेकरून खालून प्रेमाचे झरे निघतील, याच गोष्टीचा शोध लावला पाहिजे रे बाबा. आता मूर्ख होते ते लेखक जुन्या पिढीतले, जे लिहून गेले की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. इथे यांच्याकडे बघा, वैभवात लोळतायत हे, पण आईच्या मायेची, प्रेमाची गरज नाही, किंमत नाही, कदर तर त्याहूनही नाही.
वा, ऍडव्होकेट पुरुषोत्तम, वा, धन्य झालो आम्ही आज. हात टेकले बाबा मी तुझ्या समोर. खरंच मला माफ कर मित्रा. बघा, पुरूचाच फोन. हॅलो पुरू. हॅलो पुरू. बाळा, अभिनंदन. आई, अभिनंदन बाळा. तू तू केस जिंकलास. मला मला विश्वास होता तू तू हरणार नाहीसच. कुंपण. अभिनंदन बाळा. तू तू केस जिंकलास. मला मला विश्वास होता तू तू हरणार नाहीसच. माझा सिद्धिविनायक तुला हरू देणार नाही. अभिनंदन बाळा. खूप खूप अभिनंदन. बाळा, मी तुला डिस्टर्ब केलं का रे? पण मला रावलंच नाही. आभाळ ठेंगणं वाटलं मला. असं वाटलं की आई, आई तुझे आशीर्वाद हवेत. आशीर्वाद कसले रे बाळा? अरे तुझ्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला आम्ही सामान्य माणसं काय आशीर्वाद देणार? फक्त आमच्या शुभेच्छा मात्र तुझ्या पाठीशी सतत आहेत. असं नको बोलूस काय, असं नको बोलूस. तुझ्या आशीर्वादापुढे माझं मोठं पण खूप लहान आहे. मी कसाही वागलो, काहीही बोललो तरी आशीर्वाद देत राहा ग. ते आहेतच बेटा.
हो, यशस्वी हो. खूप बेटा अभिनंदन. पुरू, मला मला तुझा अभिमान वाटतो. हा असाच मोठा हो. हा खूप खूप मोठा हो. बाबा, छान छान हा पोरा. आनंद वाटला. इतका आनंद वाटला की माझं मन फोन ठेव. जरा पाणी आण, पाणी आण प्लीज. आणि फोन पण कट झाला, काही खायला मार्ग नाही. घे 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 पाणी घे. ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना तेच झालं. अगं पण हा जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला. पण झालं काय? माझ्या आईने आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय. यालाच वाचायला द्या. याच्यामुळे झालंय सगळं. आई आई काय काय झालं? काय काय नाही रे, जरा जरा गरगरल्यासारखं वाटतंय. नाही, तसं आईला जरा जोरात श्वास घ्यायची सवय आहे. मागे मी तिला एकदा विचारलं पण होतं. आणि आता डॉक्टर म्हणाले की तसा तिच्या जीवाला धोका नाहीये. तुम्ही सगळे जा घरी, मी थांबते इथे. मगाशी ही लोक आली होती ना, तेव्हा काय हसू येत होतं मला. जाम घाबरले होते तुझे सासू सासरे. मग कायम सुटकी चेहरे असतात त्यांचे. आज ताग्यात मी माझ्या सासूला कधीही हसताना बघितलेलं नाहीये. कायम चुरगळलेल्या कागदांसारखे चेहरे आणि पाण्याने भरलेले डोळे, बस. माणसं इतक्या खालच्या पातळीवर जाऊच कशी शकतात? आपल्यामुळे इतरांना इतका त्रास होतो, विनाकारण मनस्ताप होतो, याची जाणीव मायलेकीना असूच नाही. दोघीही स्त्रिया असून त्यांना दया येत नाही. सुडाच्या आणि द्वेषाच्या भावनेने भरलेली ही मनं
आपल्याच माणसांना मरण यातना देतात आणि त्याचं काहीही त्यांना वाटत नाही. संपूर्ण दिवस आई बाबा उपाशी बसले. का? कारण अंजलीच्या आईला बरं नाही म्हणून. आणि मायलेकी नाटक करतात. किंचितही अपराधी वाटत नाही त्यांना. इतका दुराग्रह, इतका संताप मनात ठासून भरलेल्या अंजलीवर मी प्रेम करतो. त्याची जाणीवही नाही अंजलीला. त्याची गरजही नाही. मग का हा सगळा भावनांचा, नात्यांचा देखावा? अंजली इतक्या खालच्या थराला जाऊन वागू शकते, पण का? का असा वागतो हा? रात्रभर आला नाही, फोनही नाही. मी का वेडी होते प्रकाशसाठी? मिश्राजी आमच्या जुन्या परिचयाचे. माझ्या बाबांबरोबर ते काम करतात. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. एनिवेज, प्रकाश बोलला तर काही हरकत नाहीये ना? मला वाटतं चालेल. त्याचं काय आहे की फॉर्मॅलिटीज मला फार काळ पाळता येत नाही, आणि तसंही आपण एकाच वयाचे आहोत. ज्याची वाट तू रात्रभर बघत असेल नाही आला. भेटू रात्रभर एका परपुरुषासाठी जीवाची घालमेल तडफडत जाणं शोभतं का तुला? सरतेस कळस तू कोणाची नाही.
मी कोणाची बायको नाही, कोणाचाही माझ्यावर अधिकार नाही. माझाही नाही. तिकीट 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 मी काही हक्क नाही तुझ्यावर. तुझ्या परवानगीशिवाय झडप घालेल तू तुझ्यावर. तुझ्या वर्षीची वाट बघायला नेती नशीब काय गुलाम नाही तुझे. हे तू मला सांगायची गरज नाही, कळलं? चालतो इथून. जातो पण माझा आलिंग कायमच पोसू शकणार नाहीस तू. तिकीट 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 हाफ तिकीट. तुझ्या गर्भात